नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हृदयरोगाचा सामना करण्यासाठी आहाराची भूमिका काय असू शकते यावर. हो, नमस्कार. विशेषतः आपल्याकडे द एंड ऑफ हार्ट डिझीज या पुस्तकातून काही माहिती आहे, जी पारंपरिक उपचार आणि पौष्टिक दृष्टिकोन यांची तुलना करते. बरोबर. आणि आज आपण हेच बघणार आहोत की आहार खरंच हृदयरोगाला थांबवू शकतो का? किंवा अगदी उलटवू शकतो का? आणि सध्याच्या ट्रीटमेंट्समध्ये याचं नेमकं स्थान काय आहे? चला जरा खोलवर बघूया यात. नक्कीच. तर पुस्तकातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की जे पारंपरिक उपचार आहेत, म्हणजे अँजिओप्लास्टी किंवा काय म्हणतात त्याला, बायपास सर्जरी, स्टॅटिनसारखी औषधं, हे सगळे स्थिर हृदयरोगासाठी म्हणजे स्टेबल कंडिशनमध्ये मूळ कारणावर खरं तर काम करत नाहीत असं म्हटलंय. अच्छा. म्हणजे हे फक्त वरवरची लक्षणं दाबण्यासारखं झालं. तात्पुरता आराम. अगदी बरोबर. म्हणजे गळणारं छत आहे, पण आपण फक्त खाली भांडं ठेवतोय, गळती थांबत नाहीये. पुस्तकाप्रमाणे हे उपचार थोडा वेळ आराम देतात, पण मूळ रोग तो आतल्या आत वाढत राहू शकतो. हां. आणि शिवाय ह्या उपचारांचे पण धोके आहेतच की, म्हणजे स्टेंटमुळे इन्फेक्शन वाढणं किंवा औषधांनी ब्लिडिंग होणं. अच्छा. हो. आणि काही स्टडीज असं पण म्हणतात की स्टेबल कंडिशनमध्ये ह्या शस्त्रक्रिया भविष्यातले हार्ट अटॅक टाळायला किंवा आयुष्य वाढवायला तेवढ्या प्रभावी नाहीत जेवढं वाटतं. अरे बापरे, हे तर विचार करायला लावणार आहे. मग याला पर्याय काय सुचवलाय पुस्तकात? पुस्तकात जोर दिलाय तो उत्तम पोषणावर, सुपिरियर न्यूट्रिशन. त्यांच्या मते ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नॉर्मल करायचा हा सगळ्यात प्रभावी आणि महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित मार्ग आहे. सुरक्षित? हो. म्हणजे फक्त औषधं घेऊन जेवढा फायदा होतो त्यापेक्षा आहारात बदल करून हृदयरोगाचा धोका खूप जास्त प्रमाणात म्हणजे मुळापासून कमी करता येतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा आहार नेमका आहे तरी कसा? तुम्ही न्यूट्रिटेरियन म्हणालात ना? हो, न्यूट्रिटेरियन डाएट. ह्यात बेसिकली नैसर्गिक पोषक तत्वांनी भरपूर अशा पदार्थांवर भर आहे. म्हणजे भरपूर भाज्या, खास करून गडद हिरव्या पालेभाज्या, फळं, कडधान्य, शेंगा, सुका मेवा आहे, बिया आहेत. आणि काय टाळायला सांगितलंय? मुख्यत्वे प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे प्रोसेस फूड्स, प्राणीजन्य पदार्थ, खास करून जास्त प्रमाणात, तेल आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणजे मैदा, साखर वगैरे. अच्छा. आणि याचे परिणाम खरंच दिसतात का? म्हणजे पुस्तकात काही उदाहरणं आहेत? हो, नक्कीच. पुस्तकात बॅरी नावाच्या एका पेशंटचं उदाहरण आहे. त्याला डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता, पण त्याने फक्त आहारात बदल केले आणि काही आठवड्यांतच त्याच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली, शस्त्रक्रियेशिवाय. कमाल आहे. पण हे ऐकायला सोपं वाटलं तरी व्यवहारात आणताना काही अडचणी? म्हणजे समजा कोणाची औषधं चालू असतील तर? हो, हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काय आहे ना, असा पोषक आहार सुरू केला की ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर लेवल्स त्या खूप पटकन खाली येऊ शकतात. ओ. त्यामुळे जर व्यक्ती ऑलरेडी औषधं घेत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखीखालीच औषधांचे डोस काळजीपूर्वक ॲडजस्ट करावे लागतात. हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. नाहीतर लेवल्स खूप खाली जायचा धोका असतो. अगदी. पुस्तकात एक उदाहरण दिलंय की सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जर साधारण 130च्या खाली यायला लागलं तर डॉक्टरांनी डोस कमी करायचा विचार करायला हवा. समजलं. आणि हे परिणाम टिकवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी आहाराचं पालन किती काटेकोरपणे करावं लागतं? पुस्तकात म्हटलंय की सर्वोत्तम परिणामांसाठी अगदी काटेकोर पालन गरजेचं आहे, म्हणजे चीटिंग नाही. अच्छा. ज्यांनी ते तंतोतंत पाळलं त्यांना खूप चांगले रिझल्ट्स मिळाले असं लेखक सांगतात. आणि त्यांनी लसूण, कांदा, बेरीज, नट्स, सीड्स यांचे फायदे पण सांगितले आहेत. आणि दुसरीकडे प्रोसेस्ड कार्ब्स आणि जास्त मीठ त्याचे धोके पण सांगितले आहेत. तर या सगळ्या माहितीतून आपण काय घ्यायचं? एक गोष्ट तर स्पष्ट आहे की आहारामध्ये हृदयरोगाचा सामना करायची मोठी ताकद आहे, जी कदाचित आपल्या नेहमीच्या मेडिकल चर्चेत तितकीशी पुढे येत नाही. अगदी. आणि इथे सगळ्यात कळीचा मुद्दा आहे माहितीपूर्ण निवडीचा, इन्फॉर्म्ड कन्सेंटचा. पुस्तकाचा युक्तिवाद असा आहे की प्रत्येक रुग्णाला त्याच्या हृदयरोगावरील उपचारांचे सगळे पर्याय म्हणजे औषधं, सर्जरी आणि आहारातील बदल या सगळ्यांचे फायदे तोटे नीट समजावून घेण्याचा अधिकार आहे. आणि मगच त्यांनी कुठल्या उपचाराला संमती द्यायची हे ठरवायला हवं. म्हणजे त्यांना फक्त गोळी किंवा ऑपरेशन नाही तर डाएटचा पर्याय काय आहे हे पण स्पष्टपणे कळायला हवं. बरोबर. आणि मग आजचा विचार करायला लावणारा मुद्दा हाच आहे की आपल्या आरोग्याचे निर्णय घेताना आपण किती सक्रिय भूमिका घ्यायला तयार आहोत.
विशेषतः जेव्हा आहारासारख्या आपल्या रोजच्या जगण्यातल्या मूलभूत गोष्टीत बदल करून एवढे मोठे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता असते, तेव्हा आपण ते बदल करायला किती तयार आहोत? आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू एक नवीन विषय, एक नवीन पुस्तक घेऊन. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.